नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट्स येत आहेत की ताई काहीतरी स्टिच करून दाखवा. पर्स वगैरे कशी स्टिच करायची, पोतडी वगैरे टाकून कसं स्टिच करायचं, स्टिच करून दाखवा. तर आज तुम्हाला फक्त माहिती न देता मी आज तुम्हाला छान अशी पोतडी टाकून, जी आपली राईस बॅग असते हे बघा, ही पोतडी टाकून आपण छानशी डिझायनर पर्स शोधणार. पर्सला जो बॉटमचा बेस लावणार आहोत तो वेगळ्या पद्धतीने लावणार आहोत. तर चौरस कट न करता सुद्धा बॉटम रेडी केला जातो. तर तो कसा रेडी करायचा, त्याचं माप कसं घ्यायचं, हे सगळं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्ही एकही माहिती स्किप करू नका, कारण मी प्रत्येक छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला या पर्स शिवताना सांगणार आहे. आणि बेस कसा रेडी करायचा, बॉटम कसा रेडी करायचा, जेणेकरून तुमचा खालचा बेस छान रेडी होईल. तर जसं आपण बॅग रेडीमेड स्टाईल आणतो तसंच आपण याचा बॉटमचा बेस रेडी करणार आहोत. तर तो कसा रेडी करायचा आणि त्याचं माप वगैरे कसं घ्यायचं सगळं या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे. तर कशी शिवते ते पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. शेवटी तुम्हाला दिसेल की किती छान आपण डिझायनर पर्स रेडी केलेली आहे एका छोट्याशा कापडापासून आणि राईस बॅगचा उपयोग करून. जी कितीही किमतीला तुम्ही विकली तरी ती सेल होईल अशी पर्स आपण घरच्या घरी कमी खर्चामध्ये रेडी करणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये स्टार्ट करायचा आहे. सुरुवातीला मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आधी स्वतःसाठी काहीतरी शिवा, म्हणजे स्वतःसाठी बाजाराची पिशवी, पर्स, पॉकेट वगैरे जे काही शिवायचं असेल ते शिवा, म्हणजे तुमच्या कामात फिनिशिंग चांगली येईल. त्याच्यानंतर तुम्ही घरातल्याच कापड्यांपासून वगैरे जे नवीन असतात, जुनी नसतात, नवीनच असतात, त्यातून तुम्ही स्टिचिंग करू शकता आणि ते मार्केटमध्ये सेलसुद्धा करू शकता. तर आजची ही डिझायनर पर्स तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पर्स शिवण्यासाठी आपल्याला मेन जे सामान लागतं ते असतं, घरच्या घरी जर तुम्हाला शिवायची असली तर एक कापड जो आपण वरती लावतो तो छान डिझाईनचा कापड हवा. वरचा मेन कापड चांगला असायला हवा. वरती लावतो तो मेन कापड, त्याच्यानंतर आपण ही आतमध्ये पोतडी लावणार आहोत, त्याच्यानंतर चेन लागेल, रनर लागेल. या वस्तू फक्त आपल्याला लागणार आहेत, बाकी काहीही नाही. फक्त दोरा आणि सुई ते तर आपल्याला लागतंच मशीनवरती. तर या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून आपण आज छानशी पर्स रेडी करणार आहोत. त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण माझ्या या चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि क्रिएटिव्ह काहीतरी गोष्टी शिकायला मिळणार आहेत, जे तुमच्या बिझनेससाठी महत्त्वाच्या आहेत आणि तुमच्या बॅग स्टिचिंगसाठी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. तर चला मग आपल्या मशीनकडे जाऊया आपण आणि तुम्हाला मी शिकवते कशी करायची डिझायनर पर्स रेडी घरच्या घरी कमीत कमी खर्चामध्ये. हे बघा, आपले डिझायनर पर्स शिवण्यासाठी आपण 2 पीस कट करून घेतलेले आहेत. तर याची रुंदी जी आहे ती आहे 14 इंच आणि याची उंची जी आहे ती आहे 12 इंच. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त रुंदी आणि उंची करू शकता. माझ्याकडे एवढंच कापड अवेलेबल होतं तर मी एवढे घेतलेली आहे उंची आणि रुंदी. त्याच्याच मापाचं मी पोतडी आणि अस्तर कट करून घेतलेला आहे. तर याला आपण आता क्विल्टिंग करून घेणार आहोत. तर चला मग मी याला क्विल्टिंग करून घेते. हे बघा, दोन्ही पीस मी रेडी करून घेतलेले आहेत सेम. हे लावून बघूया आपण सेम आलेत का. हे बघा, दोन्ही पीस आपले सेम आहेत. व्यवस्थित बघून घ्यायचं, कमी जास्त सेम आहेत. आता आपल्याला एक पीस साईडला ठेवायचा आहे आणि हा एक पीस घेऊन त्याच्यावरती आपल्याला एक पॉकेट बनवायचं आहे. 2 पॉकेटचं बनवायचं आहे. त्याच्यामुळे वरून आपल्याला 2 इंचावरती मार्क करायचं आहे. 2 किंवा तुम्ही 3 इंचावर पण मार्क करू शकता. तुम्हाला पॉकेट किती लहान हवं, किती छोटं हवं, किती मोठं हवं त्याच्यानुसार. तर मी पण आता इथे 3 इंचावरच मार्क करते. थोडं छोटंच बनवूया आपण एका साईडचं, कारण बॅगची साईज पण आपली छोटीच आहे. तर या साईडने सुद्धा आपण 3 इंचावर मार्क करून घेऊया. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. नंतर आपण ही लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. हे बघा, सरळ लाईन ही ड्रॉ करून घ्यायची आपल्याला आणि इथे आपण कट करून घेऊया. जी आपण लाईन आखलेली ना त्याच्या खालून कट करायचं आहे. हे बघा, हे कट करून झालेलं आहे. आता आपल्याला इथे चेन अटॅच करायची आहे. तर मी याच मापाची चेन घेतलेली आहे, थोडी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला झिप अटॅच करण्यासाठी. तर आपण इथे आता जे आपली चेन आहे ती अटॅच करून घेऊया. तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की चेन कशी अटॅच करायची आहे, कुठल्या बाजूवर कुठली बाजू ठेवायची सांगितलेलं आहे. तरी मी सांगून देते, जी आपली कापडाची सरळ बाजू आहे त्याच्यावर चैनीची उलट बाजू ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर ते स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा, हे स्टिच झाल्यानंतर चैनीला उलट करायची आहे आणि इथे दाब स्टिच देऊन घ्यायची आहे.
दाब स्टिच देण्यासाठी आपण पोतळी टाकलेली असते, त्याच्यामुळे थोडं जाड होतं, डबलचं ते अर्धा इंच तरी जाड होऊन जातं, त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे सुई जी आहे तुमची ती 20 नंबरची यूज करायची आहे जर तुम्ही पोतळी टाकून ठेवणार असाल तर. हे बघा इथे शिलाई येतच नाही. आपण मी एकदा बॉबिन चेक करते. आपली बॉबिन संपलेली आहे, मी बॉबिन भरून घेते. मी बॉबिन भरून घेतलेली आहे. आता आपण दाब स्टिच देऊन घेऊया. हे बघा पोतळी टाकल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण सुई जर तुम्ही 20 नंबरची वापरली ना तर तुमची शिलाई इझिली येईल. आणि जर पोतळी यूज केली ना तर आपले बॅगला किंवा पर्सला मजबूती येते आणि एकदम छान आपली पर्स वगैरे बॅग रेडी होते. आता आपल्याला याचा वरचा पार्ट जॉईन करून घ्यायचा आहे. हा जो आपण वरचा पार्ट कट केलेला तो जॉईन करायचा आहे, तो सरळ बाजू चैनीवरती ठेवायची आहे आणि या साईडने बरोबर याला इक्वल करून घ्यायचं आहे. म्हणजे चैनीचे जे खालचा पार्ट आहे तो इकडे आणि वरचा पार्ट जरासा इकडे झाला ना तर ते खालीवर होतं, त्याच्यामुळे बरोबर काठावर आपला जो वरचा पार्ट आहे तो ठेवायचा आहे आणि तो आता स्टिच करून घेऊया. या साईडने आपण चेन एक्स्ट्रा ठेवलेली आहे, आपल्याला झिप अटॅच करायची त्याच्यात रनर. तुम्ही जर बिगनर असाल ना तर चेन नेहमी एक्स्ट्राचीच ठेवायची, कारण रनर प्रत्येकाला इन्सर्ट करता येत नाही, त्याच्यामुळे ती पुढची चेन खराब होऊन जाते रनर इन्सर्ट करताना. त्याच्यामुळे एक्स्ट्राची घ्यायची आणि नंतर ती कट करून टाकायची. हे बघा हा पार्ट असा प्रेस करायचा थोडासा. हे बघा खूप छान आपली चेन अटॅच झालेली आहे. आता आपल्याला यात रनर इन्सर्ट करायचं आहे. तर रनर इन्सर्ट करताना मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. हे बघा तुम्ही जर बिगनर असाल ना तर हे जे कोपरे आहेत साईडचे ते आधी कट करून घ्यायचे. हे कोपरे कट केले. आता काय करायचं आहे, हे पुढचे जे चैनीचे खाचे असतात ना ते ओढून घ्यायचे आहेत थोडेसे. हे बघ असे ओढून घ्यायचे आहेत. आता त्याच्यामध्ये थोडेसे खोलायचे. इन्सर्ट झाला त्याच्यानंतर चैनीचा हा दुसरा भाग आहे तो त्यात इन्सर्ट करायचा आहे आणि हे जे 2 पार्ट आपण बाहेर काढलेले होते ते थोडे ओढून घ्यायचे आहे. हे बघा झाले. चेन इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राची आपण चेन लावलेली ती कट करून टाकायची आहे. आता याच्यानंतर आपल्याला यामध्ये पॉकेट अटॅच करायचं आहे याच मापाचं. तर यासाठी मी माझ्याकडे हा सॅटिनचा कपडा आहे तो यूज करत आहे. हे बघा मी हा कपडा कट करून घेतलेला आहे. आता आपण इथे पॉकेट अटॅच करून घेऊया. तर हे जे कपड्याला लागलेले धागे दोरे असतात ना ते मी कट करून घेते. हे पुढच्या साईडचं पण थोडंसं कट करते कारण ते मग आपल्या चैनीमध्ये अडकू शकतं. सगळं बघूनच बॅग रेडी करायची, नाही तर शिवल्यावरती समजतं अरे इथले धागे निघतायत, अरे हे धागे अटकताय आपल्या चेनमध्ये, मग आपण पूर्ण स्टिच केल्यावर काही नाही करू शकत. तर हे बघा हे मी इथे आता असं पॉकेट हे बघा इथून फोल्ड करायचं आहे आणि चैनीची वरची जी बाजू आहे त्याच्यावरती ठेवून पूर्ण चारी बाजूने स्टिच करायचं आहे. थोडंसंच फोल्ड करायचं, नाही तर ते चैन ओपन करताना चैनीत तो कापड अटकू शकतो किंवा चैनीच्या त्या साईडने तो पॉकेट उघडल्यावर दिसू शकतो, त्याच्यामुळे थोडंसंच फोल्ड करायचं आहे. हे बघा सॅटिनचा कपडा असून सुद्धा किती बारीक शिलाई येत आहे. बऱ्याच लोकांना सॅटिनच्या कपड्यावरती शिलाई मारता येत नाही, त्याला पण सुई वगैरे योग्य नंबरची असायला हवी तरच तुमच्या सॅटिनच्या कपड्यावरती शिलाई येते. साईडने पण आता स्टिच करून घेऊ. एक्स्ट्राचा जो कपडा असतो ना तो आपण नंतर कट करूया. हे बघा आपलं पॉकेट अटॅच झालेला आहे. तर आपण हा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेऊ. हे बघा आपण आता आधी हँडल रेडी करून घेऊया. तर हँडलसाठी मी हे पोतळीची स्ट्रिप कट केलेली आहे. तर त्याची लांबी जी आहे ती आहे 29 इंच.
29 इंचाची लांबी आहे. तुम्ही बेल्टची कमी जास्त उंची करू शकता. आणि त्याची रुंदी जी मी घेतलेली आहे ती आहे 1 इंचापेक्षा 1 रेष कमी आहे, म्हणजे पाऊण इंच आहे. तर तुम्ही अशा 2 स्ट्रीप रेडी करून घ्यायच्या आहेत. आणि एक कपडा घ्यायचा आहे. माझ्या बॅगेला हा मॅच होतोय पिंक कलरचा सॅटिनचा, जो आपण पॉकेटला अटॅच केला तो कपडा घेतलेला आहे मी. आता याला आपण या साईडने फोल्ड करायचा आहे, या साईडने फोल्ड करायचा आणि हे याच्यावरती असं ठेवून द्यायचं, म्हणजे एकदम रेडीमेड स्टाईल आपले बेल्टचे आहे ते रेडी होतील. तर आपण आता हे स्टिच करून घेऊया. हे बघा, आपण हे जे बेल्ट आहे ते रेडी करून घेतलेले आहे दोन्ही पण. आता आपण याला आधी बेल्ट अटॅच करूया. तर यासाठी आपल्याला जे आपला पीस आहे त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, आपण याचा सेंटर काढून घेऊ. सेंटर काढल्यानंतर सेंटरच्या 2 इंच तिकडे आणि 2 इंच इकडे असं मार्क करायचं आहे. तर सेंटर हे बघा, जिथे रेष आखली तिथे 2 इंचावरती ठेवायचा आहे टेप, 2 इंच इकडे आणि 4 इंचावर इकडे मार्क करायचा आहे. तर याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक बेल्ट घ्यायचा आहे आपल्या पर्सचा आणि त्याच्यानंतर ही जी रेष आपण आखलेली त्या साईडनं आणि इकडून या साईडने असे दोन्ही बेल्ट आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत. हे बघा, असे येईल ते बेल्ट आपण इथे अटॅच करून घेऊ. आधी आपण बघूया दोन्ही बेल्ट आपले सेम आहेत का, थोडे कमी जास्त. आपण कट करून घेतलेले दोन्ही बेल्ट सेम समान करून घेतले. आता आपण इथे अटॅच करून घेऊ. हे बघा, या रेषेच्या या साईडला मी बेल्ट ठेवलेला आहे. आता इथे मी स्टिच करून घेत आहे. लॉकची शिलाई द्यायची आहे 3-4 वेळेला मागे पुढे करून. हे बघा, लॉकची शिलाई दिलेली आहे मी. आता इथे पण आपल्याला तसंच लॉकची शिलाई देऊन बेल्ट अटॅच करून घ्यायचे आहे. बघून घ्यायचं आपलं बेल्ट तिरकस तर नाही झालेत, व्यवस्थित झालेले आहेत. आणि हे बघा, इथे तशीच लॉकची शिलाई देऊन घ्यायची. छान आपले बेल्ट पर्सला अटॅच झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, या पर्सचा दुसरा भाग घ्यायचा आहे. हे बघा, असं समोरासमोर ठेवायचं आहे. समोरासमोर ठेवल्यानंतर हे बघा, व्यवस्थित बघून घ्यायचं कोपरे. आणि इथे जिथे आपण खूण केलेली तिथून या दोन्ही साईडला खूण करून घ्यायची. आता आपल्याला इथे पण बेल्ट अटॅच करून घ्यायचं. असं ठेवायचं. हे रेषेच्या त्या साईडनं बेल्ट ठेवायचं आहे आणि ह्या रेषेचा या साईडनं बेल्ट ठेवायचा आणि सेम आपल्याला दोन्ही बेल्ट अटॅच करून घ्यायचे. धागे दोरे लगेच कट करायचे, नंतर आपण विसरलो की मग ते चैनीमध्ये अटकतात. आपले दोन्ही बेल्ट अटॅच झालेले आहेत छान. आता आपण याच्यावरती चैन अटॅच करून घेणार आहोत. चैनीची उलट बाजू ठेवायची आणि फिट करून घ्यायची. असे बेल्ट अटॅच केल्याने काय होतं माहिती का, आपल्या बेल्टवर डबल टिबल शिलाई येते आणि त्याच्याने आपले बेल्ट जे आहे ते मजबूतपणे लागतात. हा जो बेल्ट आहे तो समोरच्या बाजूने काढून घ्यायचा आहे मी. त्याच्यानंतर डाब स्टिच देऊन घ्यायचे. आपल्या बेल्टवरती किती शिलाई आल्यात. आणि हे बघा, बेल्ट या बाजूने पण दिसत नाही, या बाजूने पण दिसत नाही, इनविजिबल बेल्ट आपला दिसत आहे. तर इथे आपली शिलाई आलेली नाही आहे, तुम्ही लावून घेते परत. होतं हे असं कधी कधी, कारण आपण पोतरी टाकलेली असते आतमध्ये, त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम येतच. व्यवस्थित आली आता आपली शिलाई. हे धागे दोरे कट करून घ्यायचे. आता आपल्याला याच्यावरती आपल्या पर्सचा दुसरा पार्ट अटॅच करायचा आहे. तर याच्यावरती मी हा उलटा ठेवत आहे. हे जो बेल्ट आहे तो आतमध्येच ठेवायचा आहे आणि चैनीचा पर्सचा उलटा भाग चैनीवरती ठेवायचा आहे. इथून इक्वल लावून घ्यायचा आहे. मागे पुढे नाही झालं पाहिजे. आपल्या पर्सचा पार्ट जो आहे तो मागे पुढे नाही झाला पाहिजे. हे बघा, मी इक्वल लावून घेतलेला. आता मी पण स्टिच करून घेते. आपले बेल्ट व्यवस्थित बघायचे आहे, नाही तर बेल्ट फोल्ड होऊन चैनीमध्ये अटकू शकतो.
चेन अटॅच झालेली आहे पर्सला. आता आपल्याला या साईडने पण लास्ट स्टिच देऊन घ्यायची आहे. हे बेल्टचे आहे ना ते आधी साईडला करून घ्यायचे. बेल्टकडे जास्त ध्यान ठेवावं लागतं, नाही तर ते आपल्या शिलाईमध्ये अटकून जाते आणि नवीन शिवणाऱ्यांच्या एवढं लक्षात नाही येत. एकदम दाबून घ्यायचं आहे शिलाई, कारण कोतरी टाकल्यामुळे शिलाई लागायला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला. हे बघा आपली छान पर्स इथे रेडी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या साईडला आपल्याला मध्ये छोटंसं पॉकेट द्यायचं आहे. त्यासाठी मी आधी याच्यामध्ये रनर इन्सर्ट करून घेत आहे. बघा हे छोटंसं रनर आहे आणि ही छोटी चेन आहे. तर या चैनीचे थोडे मी वरचे पार्ट काढून घेतलेत. हे बघा मी चेन अटॅच करून पॉकेट रेडी करून घेतलेलं आहे छोटंसं. आता आपण हे पॉकेट याच्यावरती अटॅच करणार आहोत. हे बघा या साईडला आपल्याला अटॅच करायचं आहे. तर आधी आपण मार्क करून घेऊया. वरून बेल्ट समोर काढून घ्यायचे, वरून 3 इंचावरती मार्क करायचं आहे. याचं मध्य काढून घ्यायचं आहे 14 इंच म्हणजे 7 इंच. 7 इंच मध्य काढल्यानंतर तुम्हाला पॉकेटचा पण मध्य काढून घ्यायचा आहे. सेंटर पॉकेटचा सेंटर हे बघा, हा पॉकेटचा सेंटर ना हा सेंटर मॅच करून आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा पॉकेट जे आहे ते उलट साईडने ठेवायचं आहे असं आणि इथे स्टिच करून घ्यायचं आहे. लॉकची शिलाई द्यायची आहे. शिलाई स्टार्ट करताना कधीही लॉकची शिलाई द्यायची आहे. आता आपल्याला हे पॉकेट जे आहे ते उलट करून घ्यायचं आहे आणि तिन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त आपले बंद बघत जायचं आहे कुठे आहे ते आणि काढून घ्यायचे बाजूला. खालून फोल्ड करायचं आहे आपल्याला, एक फोल्ड आणि डबल फोल्ड. हे असं फोल्ड करायचं आहे आपल्याला. हे पॉकेट खालून हा एक फोल्ड झाला, त्याच्यावरतीच डबल फोल्ड इथे अटॅच करून घ्यायचं आहे. पॉकेट नेहमी आपला फिनिशिंगनेच लागायला हवं. बेल्टची आणि सारखी आपल्याला आठवण ठेवायचीच आहे. हे बघा किती सुंदर आपलं पॉकेट इथे अटॅच झालेलं आहे. हे बघा सॅटिनचा कापड आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसत आहे. हे बघा आता आपल्याला मेन गोष्ट आहे, आता त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, इथे रनर ॲड करून घ्यायचं आहे. हे जे आपला जीप आहे इथे मेन तिथे रनर ॲड करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी आधी सांगितलेलं आपण आज जी पर्स आहे ती वेगळ्या पद्धतीने शिवणार आहोत, पण तुम्ही आतापर्यंत बघत असाल तर तुम्ही म्हणाल ही तर तीच पद्धत आहे जी आधी सांगितली होती. तर यात बॉटम जो आहे तो आपण वेगळ्या पद्धतीने अटॅच करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी कशी पर्स स्टिच केलेली आहे. एकदम रेडीमेड स्टाईल तुम्ही स्टिच करू शकता. किती इझिली आपलं रनर इन्सर्ट झालेला आहे. हे बघा तर एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा. कट करून घेतला. आता मेन गोष्ट आहे आपली बॉटम जोडायची. तर हा आपला खालचा बॉटम किती आहे ते मोजून घ्यायचं आहे 14 इंच. तर इकडून आपल्याला 2 इंच मार्क करायचं आहे. हे बघा इथे आणि या साईडला सुद्धा 2 इंच मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो मधला पार्ट आहे तो किती आहे तो मोजायचा आहे. तो आहे 10 इंच आणि या साईडने 2 इंच, या साईडने 2 इंच, 4 इंच. तर 4 बाय 10 इंचाचा तुम्हाला एक बेस रेडी करून घ्यायचा आहे. हे बघा 10 इंच आणि 4 इंच हा असा बेस रेडी करून घ्यायचा आहे आणि तो आपण इथे अटॅच करणार आहोत. तर ही जी आपण खून केलेली आहे तिथे आपल्याला त्याच्यामध्येच आपल्याला हा बेस अटॅच करायचा आहे आणि याचा सेंटर काढून घ्यायचा आहे तुम्हाला आधी. हे बघा सेंटर काढल्यानंतर हे हा जो आपला पार्ट आहे बॉटमचा त्याचा सेंटर काढायचा आहे आणि या साईडने सुद्धा सेंटरला मार्क करून घ्यायचा आहे. आता हा सेंटर आणि हा सेंटर आपल्याला अटॅच करायचा आहे अशा पद्धतीने. तर हे बघा मी याचा सेंटर आणि पर्सचा सेंटर
बरोबर हे बघा, बरोबर आपला बॉटम येत आहे आणि इथे स्टिच करून घेते. ब्लॉकची शिलाई दिली, नंतर शिलाई कंटिन्यू केली. आपल्याला या साईडने अर्धा इंच सोडायचं आहे आणि या साईडने बघा अर्धा इंच सोडायचं आहे. बघा दुसऱ्या साईडने पण अर्धा इंच सोडायचं आणि शिलाई कंटिन्यू करायची आहे. हे बघा अर्धा इंच इकडून आपण सोडलेलं आहे. थोडंसं शिलाई काढून घेते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे शिलाई लावून घ्यायची आहे. बरोबर इक्वल करून घ्यायचे दोन पार्ट. बंद वगैरे बघून घ्यायचे शिलाई तिथून. अरे शिलाई कंटिन्यू करायची आहे. शिलाई कंटिन्यू करून घ्यायची इथून. पार्ट दोन्ही पण इक्वल लावायचे, खाली बंद अडकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. धागे दोरे काही असले कट करून घ्यायचे, ते पण मी इकडे सरकवते आणि या साईडने पण शिलाई लावून घेते. त्याच्या आधी मी धागे दोरे कट करते. सगळे धागे दोरे आधीच कट करून घ्यायचे आहेत. तर बघा असं इक्वल लावून बघायचं आहे. तुम्ही बघू शकता आतल्या साईडने पण किती छान फिनिशिंग सकट आपली पर्स जी आहे ती दिसत आहे. आणि कलर पण तुम्ही बघू शकता, अस्तरचा पण किती सुंदर कलर मी घेतलेला आहे आणि एकदम मऊ कापड आहे अस्तरचं पण. असं कुठलाही लोकल कपडा मी वापरलेला नाहीये. खूप छान क्वालिटीचा अस्तर सुद्धा वापरलेला आहे. हे जेव्हा पोतडी टाकून आपण स्टिच करतो ना, तेव्हा धागा सारखा निघत असतो. त्याच्यामुळे घाबरायचं नाही की माझा धागा, मशीनचा धागा तुटतोय, माझी मशीन खराब होते का वगैरे, नाही होत. ते फक्त ते जाड भाग आला ना जास्त की तसं होतच. तर हे बघा स्टिच झालेला आहे आपला. तर काय करायचं आहे, हा जो बॉटमचा भाग आहे तो इथे असं स्टिच करून घ्यायचा आहे. बघा असं थोडं व्यवस्थित इक्वल करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला बॉटम व्यवस्थित अटॅच होईल. हे बघा किती सुंदर आपला बॉटम आलेला आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा छान बॉटम आलेला आहे. आता आपण या साईडचा पण बॉटम स्टिच करून घेणार आहोत. तुम्ही याला फिनिशिंगसाठी मधून पायपिंग सुद्धा करू शकता. जर तुमच्या कापडाचे धागे दोरे जास्त निघत असतील तर तुम्ही पायपिंग करून घ्यायची आहे. सेट करून घ्यायचं व्यवस्थित आणि मग शिलाई लावायची. हे बघा जास्त जाड भाग आला ना की हा धागा तुटतो.
हे बघा तुम्ही बॉटम बघू शकता, किती छान सुंदर आपला बॉटम रेडी झालेला आहे पर्सचा. आणि ही पर्सची उलट बाजू आहे, हा आतला खण आहे, हा इकडचा छोटासा खण आहे. आणि व्यवस्थित आपली फिनिशिंग सकट पर्स जी आहे ती रेडी झालेली आहे. आणि हे धागे दोरे जे आहेत ते मी आधी कट करून घेत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर याला पायपिंग लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, तुमच्यावर आहे ते लावायची की नाही. माझे याचे काही जास्त धागे दोरे निघत नाहीत, त्याच्यामुळे मी लावत नाही. मी आधीच कट करून घेत असते जे धागे दोरे येतात ते शिलाईमध्ये. बघा आपण आता पर्सला सरळ करूया. याचा बॉटमचा साईड जो आहे तो व्यवस्थित काने कोपरे काढून घ्यायचे. बघा तुम्ही कात्री वगैरे घेऊन सुद्धा बॉटमचे जे कोपरे आहेत ते बाहेर काढू शकता. तुम्ही दुसऱ्या साईडचे पण कोपरे काढून घेतो. पोतळी टाकल्यामुळे काय होतं, आपली पर्स आहे ना खूप छान मजबूत होते. तुम्ही कितीही त्यात जड वस्तू ठेवा ते तुटत नाहीत. आणि आपण जे बन तयार करतो त्यात सुद्धा पोतळी टाकतो. सुंदर आपली अशी पर्स इथे रेडी झालेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली पर्स रेडी झालेली आहे. याला हे बघा, हा पहिला खण आहे, नंतर हा मोठा खण आहे आणि याच्यात पण छोटासा खण आहे. एकदम छान सुंदर आपली पर्स इथे रेडी झालेली आहे. एकदम रेडीमेड स्टाईल. त्याचा बॉटम पण तुम्ही बघू शकता. हे बघा बॉटम, खालचा बॉटम पण आपला खूप छान आलेला आहे. आणि यात तुम्ही बऱ्याच वस्तू पण किती छान सुंदर आपली डिझायनर पर्स इथे रेडी झालेली आहे. हे बघा कुठलेही तुम्हाला धागे दोरे दिसणार नाही बाहेर. आणि बॉटमचा बेस तुम्ही बघू शकता. हे बघा किती छान याचं बॉटम आलेलं आहे. आपण फक्त छोट्याशा कापडातून एवढी मोठी पर्स रेडी केलेली आहे. तर ही पण आहे ऑर्डरचीच आहे. तर हे बघा आतमध्ये तुम्ही खण बघू शकता. त्याच्यानंतर हे बघा किती मोठी स्पेस आहे आतमध्ये.